नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जागृत अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर मी निखिल भगत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण रिझनिंग मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे आहे आपला डाईस. आणि डाईस जो आहे हा प्रत्येक परीक्षेमध्ये एक ना एक प्रश्न येतोच येतो. मग ते पोलीस भरती असो, तलाठी असो, वनसेवा असो किंवा आता येणारी एक्साइज डिपार्टमेंट दारूबंदी असो. लक्षात आलं? त्यानंतर मग काय आपली इथं MPS असो, UPSC असो, राज्यसेवा असो, SSC असो, रेल्वे असो, CGL असो, सर्व परीक्षांना अत्यंत महत्त्वाचा टॉपिक हा कोणता आहे? हा आपला डाईस. आणि डाईस हा सोडवायला तेवढाच कठीण आहे. पण मी अशा पद्धतीनं एकदम आपण त्याचा उलगडा करत जाऊ, एक एक धागा एक एक गाठ त्याची सोडत जाऊ आणि तुमच्या लक्षात येईल की जेव्हापर्यंत आपले हे 3 4 5 लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण डाईस पूर्ण शिकवलेला राहील त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डाईस हा अत्यंत अत्यंत सोपा प्रकार आहे. त्याला जर व्यवस्थित समजून घेतला तर बिलकुल आपला म्हणजे असा प्रश्न हुकणारच नाही. तुम्ही असं एक्झाममध्ये गेले तर बघत राहील की डाईसवर कोणता प्रश्न दिसते, म्हणजे आपल्या हक्काचे मार्क मिळणारा हा टॉपिक आहे मित्रांनो. चला तर मग आपण आता याला सुरुवात करू. तर बघा, डाईस जो आहे, डाईस म्हणजे बघा की कसं आहे, प्रत्येक व्यक्ती लुडो खेळलेला असेल, मी पण लुडो खेळलेला, प्रत्येक व्यक्ती सापशिडी खेळलेला असेल. तर त्याच्यामध्ये जे काही अशा गोट्या असतात ज्याला आपण म्हणतो फासा, तोच आहे आपला डाईस. बघा आता हा डाईसला जर आपण बरोबर बारकाईनं बघितलं तर लक्षात येते की याला 6 सरफेस असतात, म्हणजे याला 6 भाग असतात. असे 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 6 भाग असतात है ना, ज्यापैकी 3 भाग आपल्याला चित्रामध्ये दिसते. तर आपण पाहिलेलं आहे की 6 सरफेस आहे आणि या 6 सरफेसवर 6 वेगवेगळे आकडे असतात. म्हणजे बघा की हे झाले, त्या डाईसला जर आपण ओपन केला तर हे अशा पद्धतीने त्याचे 6 भाग पडणार, 1 2 3 4 5 आणि 6. आणि प्रत्येक सरफेसवर काय आहे, वेगवेगळे डॉट दिलेले आहे ना. इथे 1 दिलेला आहे, इथे 2 दिलेला आहे, इथे 3 दिलेला आहे, इथे 4 दिलेला आहे, इथे 5 दिलेला आणि 6 दिलेला आहे. तर असा तर डाईस बद्दल सगळ्यांना माहिती आहे. ओके, आता असं आहे की ज्या वेळेस आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारते, तर ज्यावेळेस आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारते त्यावेळेस डाईसचं चित्र दाखवलेलं असते आणि त्या चित्रामध्ये आपल्याला फक्त 3च बाजू दिसतात. म्हणजे जसं आता हे चित्र दाखवलेलं आहे, तर या चित्रामध्ये फक्त आपल्याला डाईसच्या 3च बाजू दिसत आहे, म्हणजे 3 बाजू लपलेल्या आहेत है ना. आणि या 3च बाजू आपल्याला शोधायची असते आणि या 3च बाजूवर प्रश्न विचारलेले असतात. मग जसं आता काय 1 आहे, तर 1च्या विरुद्ध जर विचारलं तर 1ची विरुद्ध बाजू म्हणजे खालची, इथे 6 असायला पाहिजे. स्टँडर्ड डाईस जर असेल तर मी नंतर सांगतोच. मग 2च्या अगेन्स्ट मध्ये काय असायला पाहिजे, तर 2च्या अगेन्स्ट मध्ये असायला पाहिजे 5 त्याच्या विरुद्ध. आणि 3च्या विरुद्ध काय असेल, तर 3च्या विरुद्ध असणार आहे इथं 4, जर स्टँडर्ड डाईस असेल तर. म्हणजे चित्र ज्यावेळेस दाखवते तर त्या चित्रामध्ये आपल्याला डाईसच्या फक्त 3 बाजू दिसतात आणि 3 बाजू लपलेल्या असतात आणि त्या लपलेल्या बाजू कोणत्या आहेत त्याच्यावरच आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला असतो. ओके, लक्षात आलं? मग एक्झाम मध्ये कोणत्या कोणत्या डाईसवर प्रश्न विचारण, कशा कशा पद्धतीचे डाईस दाखवले जाईल, तर बघा हा एक कॉमन आहे आपल्यासाठी. एक तर अंक दिलेले असेल, नाही तर अशा पद्धतीनं डॉट दिलेले असतील, नाही तर अशा पद्धतीने ABCD अल्फाबेट लिहिलेले दिसेल, नाही तर मग अशा पद्धतीने काही चिन्ह दिसेल, काही अशा आकृत्या दिसेल. अशा पद्धतीनं वेगवेगळे अरेंजमेंट करून वेगवेगळ्या प्रकारचे डाईस तुमच्या समोर तयार केले जातील आणि आपल्याला प्रश्न विचारले जाईल. आय होप इथपर्यंत तुम्हाला सर्व समजलं व्यवस्थित. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ समजत असेल तर त्याला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सगळ्या मित्रांपर्यंत याला शेअर करा. ओके, आणि लाईक आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कमेंट करा, तुम्हाला समजते नाही समजत, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला कमेंट करा. ओके, ठीक आहे. आता बघा, जर आपण टाईप पाहिला तर आपल्याला डाईस बद्दल तर माहिती पडली की डाईस मध्ये काय असते. डाईस मध्ये 6 सरफेस असते, प्रत्येक सरफेसवर काय असते, वेगवेगळे अंक लिहिलेले असतात, 3 बाजू दाखवलेल्या असतात, 3 बाजू लपवलेल्या असतात. कशा एका याच्यामध्ये अंक लिहिलेले असेल, काही याच्यात डॉट्स असेल, काही याच्यामध्ये अल्फाबेट लिहिले असेल, काही याच्यामध्ये वेगवेगळे चिन्ह असतील, काही याच्यात वेगवेगळ्या आकृत्या असतील. अशा पद्धतीनं आपल्याला डाईसवर प्रश्न विचारा. मग जेव्हा डाईसवर प्रश्न विचारते तर डाईसवर प्रश्न किती प्रकारचे विचारले जातात, तर डाईसवर जनरली 5 टाईपचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे ना. पहिला जो काही प्रश्न आहे, समजा पहिला जो काही टाईप आहे त्याच्यामध्ये एकच डाईस दिलेला असेल, जसं ज्याला आपण म्हणतो केस 1. तर बघा आता हे केस 1 आहे, तर या केस 1 मध्ये आपल्याला एकच डाईस दिलेला असेल, हा आहे एकच डाईस दिलेला.
ठीक आहे ना. तर ह्या डाईसवर याच्यावरच प्रश्न विचारतोय. दुसरा टाईप काय विचारेल तर ते आहे दोन आकृत्या देतील, म्हणजे हा एकच डाईस आहे, एकच डाईसच्या दोन आकृत्या देतील वेगवेगळ्या अँगलनं दाखवलेल्या, आणि त्या वेगवेगळ्या अँगलनं दाखवलेल्या याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतील. ठीक आहे ना. म्हणजे डाईस एकच आहे, त्याच्या वेगवेगळ्या अँगलनं काढलेल्या आकृत्या दाखवतील, चित्र दाखवतील आणि त्याच्यावर प्रश्न विचारेल. केस 3 म्हणजे याला टाईप 3 म्हणू आपण. तर या केस 3 मध्ये आपल्याला लक्षात येईल की एकाच डाईसच्या दोन पेक्षा जास्त आकृत्या दाखवलेल्या, म्हणजे एकाच डाईस एकच राहील, त्याच्याच एकाच डाईसच्या वेगवेगळ्या अँगलवरून काढलेले चित्र राहतील हे अशा पद्धतीने, आणि त्याच्यावर मग दोन पेक्षा अधिक म्हणजे 3 आकृत्या राहू शकते, 4 आकृत्या राहू शकते, 5 आकृत्या राहू शकते. लक्षात आलं का. तर अशा वेगवेगळ्या आकृत्या दाखवून आपल्याला प्रश्न विचारले जातील. केस 4 काय असेल तर हा जर डाईस आपण ओपन केला, एक बॉक्स आपण ओपन केला, तर अशा पद्धतीने तो ओपन होईल वेगवेगळ्या अँगलनं, त्याच्यावर वेगवेगळ्या आकृत्या, त्याच्यावर वेगवेगळे अंक वगैरे लिहून राहील, त्याच्यावर वेगवेगळ्या चिन्ह दाखवले राहील, त्याच्यात विचारेल की याच्या विरुद्ध वगैरे काय आहे अशा पद्धतीने. आणि पाचवा तर मग सगळ्यांसाठी कॉमनच आहे, तो राहणार आहे आपल्याला शाब्दिक उदाहरणे. म्हणजे आपण पाहिलं की कशा पद्धतीनं तर डाईसवर किती प्रकारचे प्रश्न विचारतात, तर 5 प्रकारचे प्रश्न विचारतात. पहिल्या याच्यात एकच चित्र दाखवलं जाईल, दुसऱ्या याच्यामध्ये 2 आकृत्या दाखवल्या जाईल है ना, तिसऱ्या 2 पेक्षा जास्त आकृत्या दाखवल्या जाईल, चौथ्या याच्यामध्ये ओपन डाईस दाखवल्या जाईल आणि पाचव्या याच्यात शाब्दिक उदाहरणे. अशा पद्धतीने आपल्याला काय विचारला डाईसवर प्रश्न विचारला जाईल. आय होप तुम्हाला सर्वांना समजत असेल. आता आपण पुढे चालू. ज्यावेळेस आपण पुढे येतो त्यावेळेस केस 2 खास करून जर विचार केला आपल्याला तर लक्षात येईल का केस 2 मध्ये 1 कॉमन, 2 कॉमन आणि नो कॉमन असे टाईप पडतात केस 2 मध्ये. लक्षात आलं का. केस 2 मध्ये काय बघितलं होतं आपण की केस 2 मध्ये 2 डाईस दाखवले जातील, म्हणजे एकच डाईसचे 2 वेगवेगळे अँगल दाखवले जाईल आणि प्रश्न विचारला जाईल. ते प्रश्न सॉल्व्ह करताना मित्रांनो आपल्याला कोणत्या हिंट बघायच्या आहे, तर या हिंट आहे की त्या ह्याच्यामध्ये डाईसचे वेगवेगळे अँगल आहे, त्याच्यामध्ये एक अंक जो राहणार आहे तो कॉमन आहे. हा सोडवायला अत्यंत सोपी असतो, एक कॉमन दाखवलेला असतो. त्याच्यानंतर 2 कॉमन, दुसरा थोडसा जर आपण पाहिलं तर याच्यात 2 अंक कॉमन, इकडे 2 आणि 3 कॉमन आहे, हा 2 आणि 3 हा पण सोडवायला अत्यंत सोपी आहे. लक्षात आलं का. आणि तिसऱ्या याच्यामध्ये नो कॉमन, नो कॉमन मध्ये सुद्धा आपण सोडवू शकतो. कशा पद्धतीने सोडवायचं ते नंतर आपण सांगू. तर केस 2 मध्ये काय आहे की केस 2 सॉल्व्ह करायचं असेल तर डाईसचे एकच डाईस असतो, त्याचे वेगवेगळे अँगलने दाखवलेले असते, त्यात एक अंक कॉमन असतो, 2 अंक कॉमन असतो, असाही डाईस असते का त्यात एकही अंक कॉमन नसते. ओके चला तर आता आपण सुरुवात करू आपल्या टॉपिकची की केस 1 पासून. ओके आता केस 1 आपल्याला जायचं आहे, त्याच्या अगोदर डाईसला थोडं समजून घ्या की डाईस जे आहे याचे 2 प्रकार पडते, एक पडते स्टँडर्ड डाईस आणि एक पडते जनरल डाईस. आता स्टँडर्ड डाईस आणि जनरल डाईस मध्ये नेमका काय फरक आहे ते लक्षात घ्या. स्टँडर्ड डाईस कशाला म्हणलं जाते, जो लुडो मध्ये आपण खेळतो, लुडो मध्ये खेळणारा जो काही डाईस आहे त्याला म्हणलं जाते स्टँडर्ड डाईस. आता या स्टँडर्ड डाईसची खासियत अशी असते की यांच्या अपोजिटची बाजू जी असते, विरुद्ध बाजू जी असते त्याची आणि 2 विरुद्ध बाजूची बेरीज यांची 7 असते. फॉर एक्झाम्पल बघा की या ठिकाणी आहे 1, 2 आणि 3 आहे. तर आता बघा की हा 1, 2 आणि 3, इमॅजिन करा की हा डाईस आहे आपला आणि इथं काय आहे, इथं दिलेला आहे 1, इथं दिलेला आहे 2 आणि इथं दिलेला आहे 3. ओके तर हा 1 जो आहे याच्या जे मागची बाजू असेल तिथं लिहिलेलं असेल 6. ठीक आहे ना, म्हणजे हे 1 त्याच्या मागची, हे 2 आहे तर याची अपोजिट बाजू खाली राहणार आहे, इथं लिहिलेलं राहील 5, आणि हे 3 आहे तर याच्या इकडे बाजू जे लपलेली आहे ते राहणार आहे इथं 4. म्हणजे आपण जेव्हा यांची बेरीज करतो तर लक्षात येईल की हा 1 आणि 6 ची बेरीज हे एकमेकाच्या अपोजिट आहे, म्हणजे ह्या 1 आणि 6 ची जर बेरीज केली तर किती येते, उत्तर 7. बरोबर. हे 2 आहे आणि याची अपोजिटला काय 5, तर 2 आणि अपोजिटला आहे 5, यांची जर बेरीज केली तर किती येते 7. हे 3 आहे आणि याच्या अपोजिटला काय 4, तर 3 आणि अपोजिटला 4, यांची जर बेरीज केली तर येते 7. म्हणजे स्टँडर्ड डाईसचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर काय लक्षात घ्यायचं आहे की स्टँडर्ड डाईस मध्ये 2 विरुद्ध बाजूंच्या अंकाची बेरीज, काय म्हटलं, 2 विरुद्ध पृष्ठभागावरील पृष्ठभागांवरील अंकांची बेरीज, अंकांची बेरीज किती येते मित्रांनो, 7 येते. लक्षात घ्या किती येते, 7. बरोबर आहे. पाहिला आपण
1च्या अगेन्स्ट मध्ये 6 राहणार आहे ना, आणि यांची बेरीज येणार 7. 2च्या अगेन्स्ट मध्ये 5 राहणार, यांची बेरीज येणार 7. 3च्या अगेन्स्ट मध्ये 4 येणार, यांची बेरीज येणार 7. 4च्या अगेन्स्ट मध्ये 3 राहणार, यांची बेरीज येणार 7. 5च्या अगेन्स्ट मध्ये 2 राहील, याची बेरीज येईल 7. आणि 6च्या अगेन्स्ट मध्ये 1 राहील, यांची बेरीज येणार आहे 7. ओके. आता स्टँडर्ड डाईस मध्ये कोणते कोणते डाईस येतात? स्टँडर्ड डाईस मध्ये तेच डाईस येतात ज्यांच्यावर अंक असतात. जसं बघा 1, 2, 3 यांच्यावर अंक आहे. आणि स्टँडर्ड डाईसचे 3 गोष्टी आपण आता शिकलो. स्टँडर्ड डाईस मध्ये पहिली अट आहे का ते अंक असले पाहिजे. इथं अंक आहे, लक्षात आलं, आणि किंवा मग असे डॉटवाले आहे, म्हणजे ज्याच्यात अंक आहे असेच आपण काय म्हणतो की ते स्टँडर्ड डाईस मध्ये येतात. दुसरी गोष्ट, स्टँडर्ड डाईसचा दुसरा महत्वाचा पॅरामीटर्स आहे की त्यांची अपोजिट साईडची बेरीज किती असली पाहिजे? 7 असली पाहिजे. काय असली पाहिजे? 7. ओके, समजलं इथपर्यंत? आता पाहू आपण जनरल डाईस बद्दल. जनरल डाईसचा जर विचार केला तर इथे पण अंक दाखवलेले आहे, पण जनरल डाईस मध्ये अपोजिटच्या साईड जे असते त्याची वाली बेरीज 7 राहत नाही. अपोजिट साईडची बेरीज 7 राहत नाही, यांच्या आजूबाजूलाच कुठेतरी 7 बनते. जसं बघा हे 5 आहे आणि हे 2 आहे, यांची वाली बेरीज किती आहे? 7 आहे. स्टँडर्ड डाईस मध्ये काय आहे? तर स्टँडर्ड डाईस मध्ये आपण पाहिलं की अपोजिट बाजू जे असेल त्या अपोजिट बाजूमध्ये काय असणार? 7 येणार. या ठिकाणी काय आजूबाजूला 7 बनते. हे आहे जनरल डाईसचा. स्टँडर्ड डाईस मध्ये काय असते का ज्याच्यावर 1, 2, 3 अंक असते, हे महत्वाचं आहे ना. म्हणजे काय आहे का 6 अंक दाखवलेले असतात त्यांच्या डाईस मध्ये, यांच्या डाईस मध्ये अंक दाखवलेले असणार. ठीक आहे. यांच्या याच्यामध्ये डॉट किंवा अंक, यांच्या डाईस मध्ये ABC, त्याच्यानंतर अशा पद्धतीने काही सिम्बॉल्स, काही आकृत्या वगैरे आहे, हे जनरल डाईस असतात. म्हणजे स्टँडर्ड डाईस मध्ये अंकच असतात किंवा मग असे डॉट्स आहे समजा. जनरल डाईस मध्ये ABC म्हणजे अल्फाबेट, वेगवेगळे चिन्ह, वेगवेगळ्या आकृत्या दाखवलेल्या असतात. असे जे डाईस असतात ते जनरल डाईस असतात, स्टँडर्ड डाईस नाही. ओके, दोघांमधला फरक समजला? आता आपण पुढे चालू. आता बघा, आपण जेव्हा आता पुढे चालतो तर काय लक्षात येते आपल्याला? तर आता डाईस जे आहे, आता इथे काही आपल्याला आकृत्या दाखवलेल्या आहे, याच्यातून आपल्याला ओळखायचं आहे की डाईस हा स्टँडर्ड आहे की जनरल आहे. ओके मित्रांनो, आता आपण बघितलं की स्टँडर्ड डाईस कसा ओळखायचा आणि जनरल डाईस कसा ओळखायचा. आता आपल्याला याच्यातून ओळखायचं आहे की स्टँडर्ड डाईस आहे की जनरल डाईस आहे. ओके, पाहू आपण. आता इथे 1, 2, 3 दिलेले आहे, म्हणजे 3 बाजू दाखवलेल्या आहेत, म्हणजे 3 बाजू लपलेल्या आहेत. 3 बाजू दाखवलेल्या आहेत तर 3 बाजू लपलेल्या आहेत. मग लपलेल्या बाजू कोणत्या आहेत? आपल्याला माहित आहे की 4, 5 आणि 6 लपलेल्या आहेत. आता हा डाईस हा स्टँडर्ड डाईस आहे की जनरल डाईस आहे, हा ओळखायचा आपल्याला. स्टँडर्ड डाईस मध्ये आपण पाहिलं की सगळ्यात पहिले काय आहे? तर अंक आहे. सगळ्यात पहिले अंक आहे, म्हणजे हा स्टँडर्ड डाईस मध्ये येते. आणि दुसरं काय आहे की त्याच्या अपोजिट साईडची जे काही बेरीज आहे, अपोजिट साईडची बेरीज आहे ते 7 येते. म्हणजे 1 आहे तर 1च्या अपोजिट मध्ये काय राहू शकते? 6. 2च्या अपोजिट मध्ये काय? 5, तर त्यांची बेरीज 7. 3च्या अपोजिट मध्ये काय? तर 4, तर यांची बेरीज काय होणार आहे? 7. पण आपण या डाईसला फक्त एवढी बाजू पाहून आपण असं सांगू शकतो का की 1च्या विरुद्ध कन्फर्म 6 आहे म्हणून, 2च्या विरुद्ध कन्फर्म 5 आहे सांगू शकतो का, आणि 3च्या विरुद्ध कन्फर्म 4 आहे? सांगू शकत नाही. म्हणून याचं उत्तर राहील का हा स्टँडर्ड डाईस आहे की जनरल डाईस आहे, हे सांगता येत नाही. याचं उत्तर राहील सांगता येत नाही. याचं उत्तर राहील सांगता येत नाही. ओके, हा. मग हा डाईस आपण बघू. हा डाईस बघितल्यावर लक्षात येते की 4, 5 आणि 6 दाखवलेले आहे. म्हणजे 4, 5 आणि म्हणजे दिसणारे आहे 4, 5, 6, म्हणजे लपलेले कोणते आहे? तर 1, 2 आणि 3. मित्रांनो लक्ष द्या मित्रांनो, की 1, 2 आणि 3 हे लपलेले आहेत, पण आपण कन्फर्म सांगू शकतो का की 6च्या अगेन्स्ट मध्ये 1च लपलेला आहे? हे सांगू शकत नाही. 5च्या अगेन्स्ट मध्ये कन्फर्म 2 लपलेला आहे, हे सांगू शकत नाही. आणि 4च्या विरुद्ध कन्फर्म 3 लपलेला आहे, हे सांगू शकत नाही. म्हणून हाही डाईस हा स्टँडर्ड डाईस आहे की जनरल डाईस आहे, हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. म्हणजे याला आपण असं लिहू, सांगता येत नाही. हा जनरल आहे की स्टँडर्ड आहे? सांगता येत नाही. त्याच्यानंतर मग आहे 3, 4 आणि 5. 3, 4 आणि 5 आहे, म्हणजे लपलेले कोणते आहे? तर लपलेले आहे 1, त्याच्यानंतर मग आहे 2 आणि 6, हे लपलेले आहे.
3 4 आणि 5 आणि 1 2 6 लपलेले आहे. पण आपण काय पाहिलं की आजूबाजूची बेरीज जी आहे हे जर काय येत असेल 7 येत असेल तर तो जनरल डाईस असते. बघा 3 आणि 4 यांची बेरीज किती आहे? 7 आहे. आणि स्टँडर्ड डाईस काय म्हणते? विरुद्ध बाजूची बेरीज 7 पाहिजे. याच्या आजूबाजूला 7 झाले म्हणजे हा कन्फर्म आपल्याला सांगता येते का हा कोणता आहे? हा जनरल डाईस आहे मित्रांनो. हा कोणता डाईस आहे? जनरल डाईस आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व व्यवस्थित समजत असेल. त्याच्यानंतर मग आहे याच्याकडे आलो आपण, चौथ्या प्रश्नाकडे आलो. तर बघा जर दाखवलेल्या बाजू आहे 1 2 3, ठीक आहे ना, 1 2 3 आणि 1च्या विरुद्ध 6 आहे. म्हणजे बघा काय आहे? 1 2 आणि 3 हे दाखवणारे आहे आणि त्याच्यात म्हटलेलं आहे का 1च्या अपोजिट मध्ये काय आहे? 6 आहे. मग हा डाईस ओळखायचा आहे की हा स्टँडर्ड डाईस आहे की जनरल आहे. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की सर 6 आहे म्हणजे 2च्या अगेन्स्ट मध्ये काय असणार? 5 आणि 3च्या अगेन्स्ट मध्ये 4 असणार. आपण इथंही कन्फर्म सांगू शकत नाही की 2च्या अगेन्स्ट मध्ये 4च असेल हे कन्फर्म सांगू शकत नाही आणि 2च्या अगेन्स्ट मध्ये 5च असेल हे कन्फर्म सांगू शकत नाही आणि 3च्या अगेन्स्ट मध्ये 4 असेल हे कन्फर्म सांगू शकत नाही. म्हणून याचंही उत्तर असं राहील मित्रांनो की हा डाईस हा जनरल आहे की स्टँडर्ड आहे हे सांगता येत नाही. हे सांगता येत नाही. लक्षात आलं का? त्याच्यानंतर मग हा प्रश्न सॉल्व्ह करू आपण की दाखवलेल्या बाजू आहे 1 2 3. ओके, 1 2 आणि 3 दाखवलेले आहे. ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की 2च्या विरुद्ध 1च्या विरुद्ध काय आहे? 6 आहे. कन्फर्म झालं. 1च्या विरुद्ध 6 आणि 2च्या विरुद्ध काय आहे म्हणते? तर 5 आहे म्हणते. म्हणजे एकच आकडा उरला आपल्याला सांगितलंय. म्हणजे इथं काय उरलं तर 3च्या अगेन्स्ट मध्ये कन्फर्म काय राहू शकते? 4 राहू शकते. जे 4च राहीन हे कन्फर्म झालं. म्हणजे या डाईस बद्दल तुम्ही सांगू शकता की हा जो डाईस आहे हा स्टँडर्ड डाईस आहे. हा कोणता डाईस आहे? स्टँडर्ड. हा स्टँडर्ड डाईस आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. ओके, आणि आता हा डाईस बघू आपण की 1 2 आणि 3 आहे. दाखवलेल्या बाजू आहे 1 2 आणि 3 आणि म्हटलेलं आहे की 1च्या विरुद्ध 6 आहे. ओके, 1च्या विरुद्ध 6 आहे आणि 2च्या विरुद्ध 4 आहे म्हणते. 2च्या विरुद्ध काय आहे? 4. आपल्याला माहित आहे की आजूबाजूची बेरीज आपल्याला माहित आहे का 2च्या अगेन्स्ट मध्ये काय राहिले पाहिजे? स्टँडर्ड होण्यासाठी 5 राहिले पाहिजे. म्हणजे हा डाईस आहे हा कन्फर्म जनरल डाईस आहे. हा कन्फर्म कोणता आहे? जनरल डाईस आहे. इथपर्यंत समजलं मित्रांनो? आता आपण पुढे चालू. ओके, आता डाईस मध्ये ज्यावेळेस आपण आलो की आणखी आपल्या समोर 3 डाईस दिलेले आहेत की डाईस जनरल आहे की स्टँडर्ड आहे ते ओळखायचे आहे. बघा इथं दिलेलं आहे 1 2 आणि 5. स्टँडर्ड डाईस मध्ये विरुद्ध बाजूची बेरीज 7 असते. इथं बघा 2 आणि 5 यांची बेरीजच किती येऊन राहिली? 7. आजूबाजूची बेरीज 7 येऊन राहिली म्हणजे हा जनरल डाईस आहे. ठीक आहे ना. इथं आहे 3 आणि 4 आजूबाजूची बेरीजच 7 होऊन राहिली म्हणजे हा पण कोणता आहे मित्रांनो? जनरल डाईस आहे. आणि इथे बघा 1 आणि 6 आजूबाजूची बेरीजच काय होऊन राहिली मित्रांनो? 7 होऊन राहिली म्हणजे हा पण काय राहणार आहे? जनरल. हा पण कोणता राहणार आहे? जनरल डाईस राहणार आहे. ओके, चला आता पुढे चालू आपण. आता काय पुढं? आता केस 1. केस 1 मध्ये आपण बघितलं होतं की केस 1 मध्ये आपल्याला एकच डाईस दिलेला असेल आणि त्याच्यावर प्रश्न विचारणार आहे. ओके, आता बघा काय म्हणते केस 1 मध्ये डाईसची एकच बाजू दाखवल्या जाते. इथं प्रिंट मिस्टेक झाली. डाईसची एकच बाजू दाखवल्या जाते. कोणती? एकच बाजू. ओके, तर एकच बाजू दाखवल्या जाते. तर आपल्याला आता प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. बघा आता 1 2 3 हे दाखवलेली बाजू आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 1च्या विरुद्ध कोणता अंक असेल. आता आपण टाईप 1 वर आलो. टाईप 1 म्हणजे केस 1 वर आलो मित्रांनो आपण. 1च्या विरुद्ध कोणता अंक असेल. बरं, हे जर पर्याय असेल तर आपण काय? आता आपल्याला माहित आहे का दिसणाऱ्या बाजू कोणत्या? या साईडनं आपण सोडवू. दिसणारी बाजू कोणती आहे? 1 2 आणि 3. आता 1च्या विरुद्ध कोणता अंक असेल तर लपलेल्या कोणत्या आहे? लपलेल्या बाजू आहे कोणत्या? 4 5 आणि 6 आणि विचारलाय 1च्या बाजूला काय असेल.
तर एकच्या बाजूला 4ही राहू शकते, 5ही राहू शकते आणि 6ही राहू शकते. म्हणजे 4ही राहू शकते, 5ही राहू शकते आणि 6ही राहू शकते. म्हणजे कन्फर्म 4 सांगू शकतो का आपण? तर कन्फर्म 4 सांगू शकत नाही. कन्फर्म 5 सांगू शकतो का? तर कन्फर्म 5 पण सांगू शकत नाही. कन्फर्म 6 सांगू शकतो का? तर कन्फर्म 6 पण सांगू शकत नाही. काहीही येऊ शकते 4, 5 आणि 6. म्हणून आपलं याचं उत्तर राहील कॅन नॉट बी डिटरमाइन. याचं उत्तर राहील कॅन नॉट बी डिटरमाइन. निश्चित सांगता येत नाही. ओके. जर प्रश्नाचे ऑप्शन या पद्धतीचे असले तर आपण याचं उत्तर काय देऊ? ओके. एकच्या विरुद्ध काय असेल? 4, 5 आणि 6 यापैकी काही राहू शकते. 4, 5, 6 यापैकी काही राहू शकते. म्हणजे या ठिकाणी आपण 4, 5, 6 काही राहू शकते म्हणून हे उत्तर चुकलं. हे बरोबर राहील कारण आपल्याला माहित आहे की 4, 5 आणि 6 पैकी काही राहू शकते आणि तिथं ऑप्शन दिलेलं आहे की 4, 5, 6 आणि 4, 5 आणि 6 पैकी काही, म्हणून 4 किंवा 5 किंवा 6 हे उत्तर बरोबर राहील. त्यानंतर जर आपण तिसरा असा जर टाईपचं आलं तर काय सांगू शकतो? आपल्याला माहित आहे की 2 दाखवलेला आहे. 2 कसा राहणार आहे? विरोधात नाही राहू शकत. 4 आणि 5 आहे. 4 की 5 कन्फर्म नाही सांगू शकत म्हणून आपण सांगू शकतो 4 किंवा 5 हे आपलं उत्तर बरोबर राहील. ओके. जर अशा पद्धतीनं आहे तर उत्तर सांगा काय येणार आहे? 1 येईल का? 1 येणार नाही कारण 1 दाखवलेला आहे. 2 येईल का? तर 2 पण दाखवलेला आहे. 3 आहे का? 3 पण दाखवलेलं. मग लपलेली संख्या कोणती आहे? तर लपलेली संख्या आपल्याला माहित आहे 4. म्हणजे याचं उत्तर काय राहणार आहे मित्रांनो? 4. ठीक आहे. आता हे बघा इथं दाखवलेले आहे 4, 5, 6, 3. आता 3 यापैकी कोणतं उत्तर राहणार आहे? आता 3 दाखवलेला आहे म्हणजे 3 तर कन्फर्म राहणार नाही है ना. आता 4 राहील का? 5 किंवा 6 आणि इथं कॅन नॉट बी डिटरमाइंड पण नाही किंवा 4 किंवा 5 किंवा 6 असंही ऑप्शन नाही. याचा अर्थ असा होते की हा जो डाईस आहे ज्यानं ऑप्शन दिले त्याला असं म्हणायचं आहे की हा डाईस स्टँडर्ड डाईस आहे आणि स्टँडर्ड डाईस मध्ये आपल्याला माहित आहे की अपोजिट साईडची बेरीज हे 7 असते म्हणून 1च्या अगेन्स्ट मध्ये काय राहणार आहे? तर 6 कारण यांचीच बेरीज काय येते? 7 येते. आय होप तुम्हाला सर्व व्यवस्थित समजत असेल. त्यानंतर आपण जर आलो इथं तर काय आहे बघा 3 दाखवलेला आहे तर 3 विरोधात जाऊ शकत नाही. ठीक आहे ना. 1च्या विरुद्ध कारण तो बाजूला दिलेला आहे. 2 पण बाजूला दिला आहे त्याच्या बरोबर आहे. आणि 4 म्हणजे 1च्या विरुद्ध कन्फर्म 4 हे सांगू शकतो का आपण? ते नाही सांगू शकत. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन राहील कॅन नॉट बी डिटरमाइन. ओके. त्याच्यानंतर मग आपण आलो की या ठिकाणी 1च्या विरुद्ध काय असेल है ना. 1च्या विरुद्ध काय राहू शकते? 3 बाजूला 1च्या तो नाही राहणार. त्याच्यानंतर मग आहे 4 आणि 6. आता इथं 4 आणि 6 कन्फर्म 4 की कन्फर्म 6? कन्फर्म 4 आणि कन्फर्म 6 म्हणून काहीच सांगू शकत नाही म्हणून 4 किंवा 6 राहू शकते. हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजला. ओके. आता पुढे चालू आणखी. ओके. आणखी पुढे आलो आपल्या लक्षात येईन काय आहे? ओके. केस 1च चालू आहे आपली. हा AF आणि D. AF आणि D. तर AF आणि D मध्ये म्हटलंय B च्या विरुद्ध काय असेल मित्रांनो? बघा दाखवलेलं आहे AFD आणि विचारलं B च्या विरुद्ध. म्हणजे AFD दाखवलेली आहे तर B च्या विरुद्ध वळचा B म्हणजे लपलेल्या संख्या दाखवलेल्या संख्या AFD आणि लपलेली कोणती आहे B. म्हणजे B च्या विरुद्ध यापैकी कोणती येईल? यापैकी कोणती येणार आहे B च्या विरुद्ध? ओके. कारण लपलेल्या तर आपल्याला विचारणार नाही आपल्याला दाखवल्यातलेच ओळखावं लागेल. ठीक आहे. ओके. B च्या विरुद्ध C आणि E येईन का? तर त्या लपलेल्या आहे म्हणजे कोणत्या कोणत्या संख्या लपलेल्या आहेत त्या बघूया. आता B लपलेला आहे. B कुठेतरी बाजूला आहे म्हणजे AFD आहे. तर आपण समजा इकडे जर एक आकृती काढली अशा पद्धतीने की या साईडनं इमॅजिन करा या साईडनं आहे B या साईडनं आहे B B C आणि E आहे ना. आता मला सांगा B च्या बाजूला C आहे. C राहील का? नाही. C राहणार नाही. E पण बाजूलाच आहे. E पण राहणार नाही. C किंवा E राहील का? C किंवा E B च्या बाजूला आहे तर विरुद्ध कशी राहणार? म्हणजे याचं उत्तर राहील A. म्हणजे याचं उत्तर काय राहणार आहे? A राहणार आहे. ओके. कॅन नॉट बी डिटरमाइन आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे ना. ओके. त्याच्यानंतर जर समजा अशा पद्धतीचे ऑप्शन असले तर काय करा? ओके. आता B आहे तर B आहे तर A आहे F आहे आणि D आहे. ठीक आहे ना. म्हणजे हे दाखवलेले आहे
तर 3 पैकी कोणतं राहू शकते बीच्या अगेन्स्टमध्ये? कोणी राहू शकते, ए राहू शकते, एफ राहू शकते आणि डी राहू शकते. म्हणजे आपण याला कन्फर्म सांगू शकत नाही, म्हणजे कॅन नॉट बी डिटरमाइंड उत्तर झालं त्याचंवालं. समजा जर ऑप्शन अशा पद्धतीचे असले तर, ठीक आहे ना, हा, की ए आहे, एफ आहे आणि डी आहे, ठीक आहे ना. तर ए एफ डी आहे, बीच्या अगेन्स्टमध्ये हे तीनही येऊ शकतात. ए येईन का कन्फर्म? तर कन्फर्म नाही सांगू शकत. एफ कन्फर्म येईन का? तर एफ पण कन्फर्म सांगू शकत नाही. कॅन नॉट बी डिटरमाइंड, 3 पैकी कोणीतरी एक आहे ना, म्हणजे ए येईन किंवा एफ येईन किंवा डी येईन, ए एफ किंवा डी येईन, काहीतरी येणार आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये. समजा जर ऑप्शन अशा पद्धतीचे असले की सी आपल्याला माहित आहे बीच्या बाजूलाच आहे, म्हणजे हा कटला, हा येणार नाही. ई पण बीच्या बाजूला आहे, हाही येणार नाही, ठीक आहे. मग उरला कोणता? डी. डीच ऑप्शन आहे इथं, कॅन नॉट बी डिटरमाइंड आपण, पण डी कन्फर्म येतो का? डी कन्फर्म येतो का? आपण कन्फर्म सांगू शकत नाही का डी येते म्हणून, कारण इथं कॅन नॉट बी डिटरमाइंड आहे, आपण कन्फर्म सांगू शकत नाही, म्हणून याचं उत्तर राहील कॅन नॉट बी डिटरमाइंड. कॅन नॉट बी डिटरमाइंड सांगू शकत नाही. त्याच्यानंतर आहे बीच्या विरुद्ध काय असेल, जर असे ऑप्शन असेल, बीच्या अगेन्स्ट मध्ये बी येईल का? बीच्या अगेन्स्ट मध्ये बी येणार नाही. बीच्या बाजूला ई आहे तर तो पण येणार नाही. बीच्याच अगेन्स्ट मध्ये सी आहे ते येणार, बीच्याच बाजूला सी आहे तो येणार नाही, म्हणजे उरलं कोणतं? डी. तर अशा वेळेस कन्फर्म उत्तर कोणतं आहे मित्रांनो? डी. ओके. त्याच्यानंतर जर आपण हे ऑप्शन बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर याच्यामध्ये काय उत्तर शोधता येईल आपल्याला, की बघा बी सी ई याच्यामध्ये काय, ए आहे, एफ आहे, डी आहे आणि सी तर बीच्या बाजूलाच आहे. ओके. मग अशा वेळेस आपण काय उत्तर देऊ? लक्षात आलं का? हा, तर याला प्रिंट मिस्टेक समजायचं, कारण या डाईसमध्ये स्टँडर्ड डाईस नसते, याला आपण म्हणायचं प्रिंट मिस्टेक. आणि याला जर आपण प्रिंट मिस्टेक समजू, म्हणजे या 3 पैकी कोणतंही उत्तर तुमचं बरोबर राहील. तुम्हाला यापैकी कोणत्याही उत्तरावर जरी तुम्ही टोला मारला तरी तुम्हाला त्याचे मार्क मिळेल, किंवा मग हा प्रश्न कॅन्सल होईल. ओके. कारण हे जे काही डाईस असते हे स्टँडर्ड डाईस नसते, यांच्यामध्ये ज्याच्यामध्ये अंक लिहिलेले असतात तेच डाईस फक्त काय असतात? स्टँडर्ड असतात. बाकीचे सर्व डाईस काय असतात? जनरल असतात. याच्यामध्ये स्टँडर्ड डाईस नाही. याला आपण म्हणू प्रिंट मिस्टेक. आणि ह्या प्रिंट मिस्टेक मध्ये आपल्याला कन्फर्म माहित आहे का सी तर नाही आहे, आणि हे ए एफ डी पैकी याच्यात स्टँडर्डचे काही कुठली गुंजाईशच नाही, त्याच्यामुळे हे आहे जनरल डाईस, आणि याच्यापैकी 3 पैकी कोणतंही ऑप्शन इथे येऊ शकते. ओके. त्याच्यानंतर ओके, ठीक आहे. तर आज जे आहे आपला आपण स्टँडर्ड म्हणजे आपण डाईस मधलं आपण जो काही प्रकरण बघितलं त्याच्यामधला आज आपण केस 1 पाहिली. केस 1 ला आपण आणखी पुढे घेऊन जाऊ, कशा कशा पद्धतीचे प्रश्न येते. तर आय होप तुम्हाला माझं जे शिकवणं आहे ते समजलं असेल. तर माझं जे चॅनल आहे त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.